विराज सकाळी सकाळी राहील दादा कुठे? उंबरगाव. तो हाय गाईस, वेलकम बॅक टू माय चॅनल बाबू फिशमार्ट. तो दादांना कसे आहेत? आशा करतो मजेत असतील. तो आज आपली शॉप बंद आहे आणि गटारी झालेली आहे, तो मग दुकान बंद आहे म्हणून आज आपण फिरायला चालल्यात. राहील दादा बोलतो कुठे? उंबरगाव ना. आता आपल्याला माहित नाही आणि दादाची तयारी बघा. गलबिल तुम्ही कुठे मच्छी धरतील? हा समुद्रावर नदीवर कुठं भेटला तिथे म्हणजे जिथं पण भेटेल तिथं दादा मच्छी धरतील. आता माझ्या पाठीमागे आपला हिरो बघा, मास्टर माइंड यांचीच गाडी आहे आणि हिरोची पोझिशन बघा, दादाची ड्रेसिंग बघा एकदम. तो चला आता रस्त्याचा आणि सर्व दाखवी. आमची टीम पूर्णपणे निघलेली फिरायला बघा. टीम मध्ये मेंबर बघा. चला पोचलो मित्रांनो. बघा आता जेवायचा प्लॅन चालू आहे. आता थंडे घेतल्यात, थंडे बिंडे बघा, सगळा सामान बिमान घेतले आणि आपण आता इथं जेवायला बसू. नदी पण मस्त आहे बघा, नदीवर जाऊ. बघा दादांनो व्ह्यू बघा एक नंबर आणि समुद्राला खूप पाणी आहे. यार कडक यार देख, एक नंबर. दादांनो आपण आलेलो होतो गुजरात उंबरगाव येथे डायरेक्ट पोचलेलो आहेत आणि बोटी पूर्ण प्रमाणात असे बंद आहेत. म्हणजे एवढे लांबून आपण 130 किलोमीटर आलो पण काय अर्थ आपला आला नाही. बघा सर्व बंद बोटी आहेत. हे बघा लोडिंगचा काम चालू आहे. हे बघा हे कसे फिरताना, हे याच्यामुळे राहील मुले आपला काम एकदम या झाला, कारण का बोटी बोलतो चालू झाल्यात आणि बोटी बंद आहेत. बघा संपूर्ण 2-3 दिवसात माल लोडिंग होईल आणि निघतील. चला बघा फिशिंग बघण्यासाठी आलेलो. फिशिंग तो पूर्णपणे बंद आहे. मग काय मच्छी धराचं काम चालू आहे. गलाला पण मच्छी नाही लागत आपल्या आता. बघा तिथं दाखवा, गलाला लागल्यात. हे बघा एक लागले बघा, एक फक्त एकच लागले. शिंगाला लागलेला आहे. दादाचे प्रयत्न चालू आहे. प्रयत्न चालू आहे पण काय भेटत नाही आम्हाला. हा एकदम जिवंत. दादांनो आपण घरी आलेलो आहेत आणि पूर्ण असा फिरून आलेलो आहे, पण काही आपल्याला मासेमारी काही एवढी दिसली नाही. फुकट एवढी लांब आपली फेरी फुकट गेली. जर व्हिडिओ आवडते असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.